आणि थोड्याच वेळात ठाकरेंचा वचननामा प्रसिद्ध होणार आहे। वचननामा प्रकाशित होण्याआधीच ठाकरे बंधूंकडून पोस्टर जारी करण्यात आलेला आहे। आमचं स्वप्न आमचा शब्द असा पोस्टरवर उल्लेख आढळतोय। ठाकरे बंधूंचा संयुक्त वचननामा अगदी थोड्याच वेळात प्रसिद्ध होतोय आणि त्याआधीच वचननामा प्रकाशित होण्याआधीच ठाकरे बंधूंकडून पोस्टर सुद्धा जारी करण्यात आलेला आहे। दरम्यान ठाकरे बंधूंची उद्या पहिली जाहीर सभा विक्रोळी पूर्व इथे होणार आहे। विक्रोळी पूर्व इथल्या 90 फीट रोडवर उद्या संध्याकाळी दोन्ही ठाकरे बंधू एकाच मंचावर येणार आहेत। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकाच मंचावर येणार आहेत। त्याच्या वचननामा प्रसिद्ध झाल्यानंतर प्रचार सभेला सुद्धा सुरुवात होणार आहे। तर या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांच्याकडून। अक्षय, आज महत्त्वाची घडामोड घडते। ठाकरे बंधूंची वचननामा प्रसिद्ध होणार आहे। जवळपास 1 वाजता हा वचननामा प्रसिद्ध होईल। नेमक्या या पार्श्वभूमीवर काय काय घडामोडी घडताना दिसतात? आपण बघतोय की गेल्या अनेक दिवसांपासून ज्या वचननाम्याची शिवसेना आणि मनसे ठाकरे बंधूंची युती झाल्यानंतर त्यासोबतच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार त्यांच्यासोबत गेल्यानंतर मुंबईसाठीचा वचननामा काय असणार आहे, तो कधी प्रकाशित होणार याची चर्चा होती। काल हे स्पष्ट झालंय की आज दुपारी 1 वाजता या दोन्ही ठाकरे बंधूंचा वचननामा हा प्रकाशित होणार आहे। यापूर्वी आपण बघतोय की राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर असेल, संदीप देशपांडे असेल, राज ठाकरे, त्यासोबतच शिवसेना उबाटाचे खासदार संजय राऊत यांची एकत्रित बैठक झाली। या वचननाम्यासंदर्भात एक अंतिम चर्चा देखील झाल्याचं कळतंय। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या मनात मुंबईकरांसाठी काय आहे याबाबतची माहिती संजय राऊत हे सातत्यानं जाणून घेत होते आणि दोन्ही पक्षांना मुंबईकरांना एकत्रितरित्या काय द्यायचं याचं एकूण अभ्यास केल्यानंतर आता या ठाकरे बंधूंच्या माध्यमातून वचननामा आज दुपारी 1 वाजताच्या सुमारास प्रकाशित होणार आहे। या वचननाम्याकडे आपण जर बघितलं तर या वचननाम्याच्या माध्यमातून वचननामा जाहीर होण्यापूर्वीच ठाकरे बंधूंच्या माध्यमातून वातावरण निर्मिती करणारे पोस्टर्स सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आलेले आहे। यामध्ये आमचं वचन आमचं स्वप्न आणि यासोबतच ठाकरेंचा शब्द असे उच्चार असणारे काही पोस्टर्स हे प्रसिद्ध झालेले आहे। आणि दुसरीकडे आपण जर बघितलं तर या वचननाम्याच्या काही हायलाईट्स आपल्याला दोन्ही पक्षांच्या माध्यमातून ज्या कळाल्या आहे यावरनं एक गोष्ट स्पष्ट दिसून येते दीपाली, की मुंबईकरांसाठी लागणाऱ्या मूलभूत सुविधांवरती या वचननाम्याचा हा वचननामा आधारित असणार आहे। मुंबईकरांच्या मूलभूत सुविधा हाच या वचननाम्याचा केंद्रबिंदू असणार आहे। मोकळे फुटपाथ असतील, त्यासोबतच चांगली उद्यानं असतील, चांगल्या प्रकारच्या आरोग्य सेवा असतील, लोकल ट्रान्सपोर्ट आपण ज्याला म्हणतोय की नागरी परिवहन हे चांगल्या दर्जाचं कमीत कमी खर्चामध्ये मिळावं, लोकांच्या खिशाला परवडणार आणि यासोबतच पर्यावरणपूरक अनेक उपाययोजना या सगळ्या संदर्भात केल्या जातील अशा प्रकारचा हा वचननामा असणार आहे। मोकळी मैदानं जी मुंबईतली आहे ते वाचवण्यासंदर्भातला उल्लेख या वचननाम्यामध्ये असणार आहे। तर दुसरीकडे आपण बघतोय की मोठ्या प्रमाणात खारफुटीच्या ज्या जमिनी आहेत त्यावरती अतिक्रमण केलं जातं आहे, त्या नामशेष केल्या जात आहेत, त्या वाचवण्यासंदर्भातली देखील काही पावलं हे ठाकरे बंधू उचलतील असं या वचननाम्यामध्ये सांगण्यात येणार आहे। एकूणच आपण बघतोय की चांगलं शिक्षण असेल, महानगरपालिकेचं ज्या मूलभूत सोयी आहे, 24 तास पिण्याचं पाणी, यात सोबतच आपण जर बघितलं तर एक जे STP प्लांट आहे या संदर्भात देखील या वचननाम्यामध्ये उल्लेख असण्याची शक्यता असणार आहे। त्यामुळं नेमकं डिटेलमध्ये विस्तृत स्वरूपामध्ये या वचननाम्यात काय असणार आहे हे थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहे। आज वचननाम्याच्या निमित्तानं 2 ठाकरे बंधू एका मंचावर शिवसेना भवनात येतील। राज ठाकरेंनी कडवी टीका शिवसेनेवरती केली होती, अर्थात उद्धव ठाकरे यांच्यावरती केली होती। शिवसेना भवन सोडलं होतं। मी ज्या ठिकाणी आहे याच शिवाजी पार्कामध्ये राज ठाकरे यांचं भाषण झालं होतं। संजय राऊत आज जे येतात त्यांची गाडी देखील याच ठिकाणी फोडण्यात आली होती। इतकी कटुता निर्माण झाल्यानंतर 20 वर्षानंतर 2 भावंड एकत्र येत आहेत आणि त्यानंतर जे राज ठाकरे दररोज शिवसेना भवनच्या दुसऱ्या मजल्यावर बसायचे, ज्या ठिकाणी राज ठाकरे यांचा राबता होता, लोक राज ठाकरेंना भेटण्यासाठी गर्दी करायचे, नंतरच्या काळात ती गर्दी ओसरत गेली। राज ठाकरे यांनी देखील शिवसेना भवनमध्ये जाणं सोडलं आणि तो क्षण आला की ज्यावेळी राज ठाकरे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करून त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली। त्यानंतर राज ठाकरे यांनी आजतागायत कधीच शिवसेना भवनाच्या वास्तूमध्ये प्रवेश केला नाही, पाऊल ठेवलं नाही। मात्र 20 वर्षानंतर आज तो क्षण येतोय, त्यामुळं एक
एका संमिश्र भावना राज ठाकरे यांच्या असणार आहे, कारण राज ठाकरे यांच्या चांगल्या आठवणी आणि राज ठाकरे यांच्या कटू आठवणी देखील त्या शिवसेना भवनामध्येच आहे. त्यामुळं 20 वर्षानंतर राज ठाकरे यांची आज मनस्थिती, त्यांच्या भावना काय असतील हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे.